नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्समध्ये 1300+ पदं आहेत. त्यांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, शॉर्टमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी, ऑफिशियल PDF आहे, जे की 131 पेजेसचं हे PDF आहे. पण याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, ऍप्लिकेशन जे आहे ते 14 तारखेपासून स्टार्ट झालेले आहेत, म्हणजे 14 नोव्हेंबर, आणि लास्ट डेट आहे 2 डिसेंबर 2025 5 वाजेपर्यंत तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर जे NOC फॉर ॲप्लिकेटर वर्किंग इन गव्हर्नमेंट जे त्यांच्यासाठी सबमिशन आहे, जे ऑलरेडी वर्क करत आहे त्यांच्यासाठी 6 तारखेपर्यंत हे सबमिशन सुरू राहील. डेट ऑफ स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम ॲक्सेप्टन्स टू अपेअर इन एक्झामिनेशन 8/12/2025 पर्यंत तुम्ही हे सर्व जे आहे ते म्हणजे फॉर्म प्रोसेस कंप्लीट करू शकता. ॲडमिट कार्ड तुम्हाला ॲज पर स्कीम ऑफ एक्झामिनेशन लवकरच ते सांगितलं जाईल की तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणजे ह्याचं जे हॉल तिकीट आहे ते कधी येईल. आता CBT, डेट ऑफ CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्याची जी डेट आहे ती आहे 22 ते 24 डिसेंबर 2025. ही टेंटेटिव्ह डेट आहे. डेट्स ज्या असतील ऑफिशियली त्या पण सांगितल्या जातील. आणि डेट ऑफ स्किल टेस्ट, त्याच्यानंतर स्किल टेस्ट जी असते CBT नंतर, तर ती सुद्धा जी आहे ती तुम्हाला सांगितली जाईल. CRE पद्धतीची ही एक्झाम आहे. कॉम्प्युटर टेस्ट पहिले, नंतर स्किल टेस्ट अशी घेतली जाणार आहे. आता बघा, याच्यामध्ये ह्या PDF मध्ये काही इम्पॉर्टंट अपेंडिक्स जे अनेक्झर आणि अपेंडिक्स दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्या वाईजच इथं सर्व काही दिलेलं आहे. आता कुठे कुठे जागा आहे तर त्या सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रत्येक गोष्ट मी जे आहे तिथं मी प्रत्येक गोष्ट वाचून दाखवू शकत नाही, कारण हे प्रत्येक एम्सच्या ठिकाणच्या जागा दिलेल्या आहेत की गोरखपूरमध्ये, गुवाहाटीमध्ये, जोधपूरमध्ये, एम्स जे न्यू दिल्लीचं आहे, पटना, या ठिकाणचे पत्ते पण दिलेले आहेत, त्या ठिकाणच्या साईट्स पण दिलेल्या आहेत रिस्पेक्टेड, त्या तुम्ही क्लिक करून पाहू शकता. त्या ठिकाणी सुद्धा पदभरती आहे, म्हणजे प्रत्येक याच्या जे सेक्शन वाईज पदभरती याच्यामध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, त्याची जी ऑफिशियल साईट आहे www.aimsexams.ac.in, याच्यावर जाऊन तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि तो पाहायचा आहे सर्वात पहिलं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे. ह्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे का, तर हो, एज रिलॅक्सेशन आहे. याच्यामध्ये ॲज पर द ऍक्ट SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष, PWBD म्हणजे बेंचमार्क डिसॅबिलिटी स्टुडंट असतात त्यांच्यासाठी 10 वर्ष, आणि एक्स सर्व्हिसमॅन जर असतील तर त्यांना मिलिटरी सर्व्हिस प्लस 3 वर्ष केलं पाहिजे त्यांनी ड्युटी, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जे ऑलरेडी ड्युटी करत आहात एम्समध्ये वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. अप्पर एज लिमिट हे तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज पाहायचं आहे. डेट ऑफ व्हॅलिड OBC NCL सर्टिफिकेट बद्दल सांगितले आहे की जे क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं त्याचे डेट काय असली पाहिजे, काय तर एक्सपायर झालेलं आहे की नाही, ते तुम्ही सर्व काही चेक करा. एलिजिबिलिटी पण दिलेली आहे प्रत्येकाची, तर ते आपण खाली पाहूया. सर्वप्रथम याच्यामध्ये फीस पाहूया. जनरल आणि OBC या कॅन्डिडेटसाठी 3000 रुपये, त्याचबरोबर SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तसेच EWS साठी 2400 रुपये, आणि जे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आहेत PWBD यांच्यासाठी फीस आकारली जाणार नाहीये. त्याच्यामुळे हा फॉर्म तुम्ही भरू शकता अकॉर्डिंग तुमचं जे ही आहे, तुमचं प्रवर्ग आहे, तुमचे जे कास्ट आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये फॉर्म भरा. डेट आणि सेंटर मी तुम्हाला सांगितले 22 ते 24 डिसेंबर जे आहे ती टेंटेटिव्ह डेट आहे. ऑफिशियल डेट्स लवकरच येतील. एक्झामिनेशन सेंटर जे असतील ऑल मेजर स्टेट्स, तिथं युनियन टेरिटरीज असतील त्या ठिकाणी तुमचे जे आहे ते एक्झाम होऊन जाईल. जे एम्सचे ठिकाण असतात, एम्स जिथे जिथे आहे तिथं त्या ठिकाणी तुमचे जे एक्झाम्स असतील ते होऊन जातील. CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत. ॲडमिट कार्ड तुम्हाला 3 दिवस आधी एक्झामिनेशनच्या दिलं जाईल. ऑफिशियल साईटवर ते तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तुम्ही फॉर्म भरताना जे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल दिलेला आहे त्यावर तुम्हाला जे आहे ते त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते येऊन जाईल. आता ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन काय आहे, तर बघा, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 90 मिनिटाचं आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जवळपास 1.5 तास दिलेला आहे. 100 MCQ क्वेश्चन असतील, 400 मार्काचे. इच क्वेश्चन 4 मार्काला दिला जाईल, म्हणजे एक क्वेश्चन हा 4 मार्काचा असेल. 20 MCQ क्वेश्चन जे असतील ते जनरल नॉलेजचे असतील. 80 MCQ क्वेश्चन असतील ते डोमेन रिलेटेड रिस्पेक्टिव्ह ग्रुप असेल, ज्यामधून तुम्ही पद भरलेलं आहे त्या पदाशी संबंधित किंवा त्या स्ट्रीमशी संबंधित तुम्हाला प्रश्न दिले जातील, म्हणजे 20-80 असा रेशो आहे. त्याचबरोबर क्वेश्चन पेपर डिवाइड केला जाईल 5 सेक्शनमध्ये. 18 मिनिट ड्युरेशन असेल प्रत्येक सेक्शनची. जर तुम्ही धर्मादाय सारख्या परीक्षा दिल्या असतील, सेंटर्सवर जाऊन धर्मादाय ही एक्झाम दिली असेल, तर तुम्हाला कळेल की तिथं सेक्शन्स असतात आणि ईच सेक्शनला तुम्हाला एक टाइम लिमिट दिलं जातं. तसंच याच्यामध्ये 5 सेक्शन डिवाइड केलेले आहेत आणि ईच सेक्शन 18 मिनिटाचा आहे.
तुम्हाला ईच सेक्शन तुम्हाला सोडावं लागेल आणि पुढे जावं लागेल. मीडियम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे फॉर ऑल ग्रुप्स with qualification is 10th, matriculation 10+2. examination will be held in English as well as in Hindi. bilingual language मध्ये तुमचं जे एक्झामिनेशन आहे त्याचं होणार आहे हिंदी आणि इंग्लिश. तुम्हाला जी प्रिफर्ड लँग्वेज आहे जी तुम्हाला जमते त्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. For all groups where specific technical domain knowledge is essential, qualification or post-career educational qualification, bachelor's or higher, the medium of examination will be English only. ज्या हायर पोस्ट आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इंग्लिश हे मीडियम राहील. तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्ही देऊ शकता, पण फॉर्म भरताना हे तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही त्याला क्वालिफाय होता का. त्याचबरोबर तुम्हाला ती जे पेपर आहे ते सुद्धा इंग्लिशमध्ये द्यावं लागेल, तर ते इंग्लिशमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात का. आता मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की 100 क्वेश्चन आहेत, इच क्वेश्चन 4 मार्काला आहे आणि तिथं नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 1/4 आहे, 4 चुकतील तर 1 मार्क जाईल, म्हणजे 1 जर चुकला तर 0.25 मार्क तुमचे डिडक्ट केले जातील आणि कंप्लीट 4 क्वेश्चन तुमचे चुकले तर तुमचा कंप्लीट 1 मार्क इथं 1 मार्क तुमचा डिडक्ट केला जाईल. त्याचबरोबर ह्याच्यासाठी क्वालिफाईंग मार्क काय आहे, तर क्वालिफाईंग मिनिमम पास होण्यासाठी 40% मार्क तुम्ही घेतले पाहिजेत जर तुम्ही अनरिझर्व्ड कॅन्डिडेट आहात, जर तुम्ही EWS कॅन्डिडेट आहात आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर. आता 30% SC ST या प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहे 30%. त्याचबरोबर रिझॉल्युशन ऑफ टाय केसेस आहे जे तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर बघा, आता त्यानुसार सिलेबस दिलेला आहे. आता आपण वरी डेट्स पाहिल्या, टेंटेटिव्ह डेट्स पाहिल्या, कशा प्रकारे एक्झाम होणार आहे टियर 1 मध्ये, टियर 2, त्याचबरोबर काही बेस्ड एक्झाम आहेत तर त्या आपण बेस्ड एक्झाम्स जसं की CBT एक्झाम आहेत तर त्या आपण पाहिल्या. त्याचबरोबर मार्किंग सिस्टीम पाहिली. आता बघूया पद. तर पद आणि त्याचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, लँग्वेज दिलेली आहे सिलेबसची. असिस्टंट डायटिशियन हे पद आहे. फूड न्यूट्रिशन डायटेटिक्स तुमचं झालेलं पाहिजे. तुमचे स्किल टेस्ट याच्यामध्ये जे लँग्वेज आहे ते इंग्लिशमध्येच तुमचं असणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AAO, तर याच्यासाठी जे आहे ते जनरल ॲडमिनिस्ट्रेशन CCS रूल्स, त्याच्यामध्ये बेसिक कॉम्प्युटर पाहिजे आणि स्किल टेस्ट जे आहे ते इंग्लिशमध्ये. तर हे सर्व पद दिलेले आहेत. हे टोटल पद तुम्ही पाहू शकता. टोटल जवळपास याच्यामध्ये पद पाहिले तर 32 पद. तसेच पुढे गेलात तर ज्युनियर वॉर्डन, तसेच योगा इन्स्ट्रक्टर, अशा प्रकारची ही पदं याच्यात देण्यात आलेली आहेत. टोटल 52 पदं आहेत त्याच्यामध्ये. ज्युनियर इंजिनियर, तर प्रत्येक पदानुसार तुम्हाला क्वालिफाय होणे गरजेचे आहे. जे इंजिनियरचे पद आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, जे डायटिशियनचे पद आहेत जसं MSc डायटिशियन, त्याचबरोबर काही पदांसाठी जे आहे ते याच्यामध्ये एक्सपिरियन्स पण लागतो. तो एक्सपिरियन्स पण तुम्हाला चेकआउट करणे गरजेचे आहे आणि तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. मित्रांनो, ऑलरेडी आपण 7 मिनिट्स क्रॉस केलेले आहेत, जवळपास 8 मिनिट पशी आपण जात आहात. याच्यामुळे मी प्रत्येक जे पोस्ट आहे त्याचं क्वालिफिकेशन सांगत नाहीये. तुम्हाला फीस सांगितलेली आहे, तुम्हाला डेट सांगितलेले आहेत, पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार कोणतं पद तुम्ही भरू शकता हे जर जाणून घ्यायचं आहे तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसंच आमच्याशी चर्चा करण्यासाठी इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.